रिलीवर आलेत आणि रिलीवरला 4. अरे पीनट्स फक्त एवढंच आहे. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आम्ही आता सेलिंगवरती निघालो एअरपोर्टवरनं. तर आज कंटिन्यू दुसरा दिवस आम्ही सेलिंगवरती जाऊ आणि मी सध्या वॉच करते आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर असल्या कारणाने मला व्हिडिओ शूट करायला नाही भेटत आहे. आणि मी सध्या आता थोडा रेस्ट करण्यासाठी बाहेर आलो, कारण ए सीमध्ये बसून थंडीसुद्धा लागत आहे. इंजिनिअरमध्ये मी आलो थोडा बाहेर बसतो. मी इंजिनच्या बाहेर आलो सध्या आणि नॉर्मली नेटवर्कसुद्धा आलं आहे, कारण कालपासून नेटवर्कसुद्धा नव्हतं. आज नेटवर्कसुद्धा आलं आहे आपल्याला. नेट चालत नाही आहे, बघूया. चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचं. बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट आता वॉचवरनं जातोय केबिनमध्ये. जस्ट वॉच फिनिश झालाय आणि चाललोय. आज काही नाही वाटत तेवढं. काल झोप याच्यासाठी येत होती, कारण चीफ इंजिनियर बाजूला झोपला होता, त्याला बघून मला सुद्धा झोप आली. पण आज तसं नव्हतं. आज चीफ इंजिनियर बसलेला होता म्हणून काही वाटलं नाही. तर चला आता फटाफट जातोय, फ्रेश वगैरे होतोय आणि झोपतोय. बाय बाय. सोहेल बघा, सोहेल. चला तर 2 hours later. तर मित्रांनो, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आमची दिवाळी तर इथे शिपवरतीच आहे. प्रत्येक सण, प्रत्येक फेस्टिवल मिस करतोय. काय माहिती नाही घरी आल्यानंतर कोणता फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी भेटेल. चला तर मित्रांनो, आता मी डिनरसाठी आलोय. सध्या कोणीच नाहीये. माझा वॉच असला कारण मी लगेच आलोय. तर आज डिनरसाठी बघा तुम्ही, काय राईस, बटाटी आणि वांगी, बस एवढंच आहे. आणि जर कोल्ड्रिंक असेल 1 ग्लास. तर चला पटापट डिनर करतोय आणि जातो इंजिन रूम मध्ये. भेटूया आपण इंजिन रूम मध्ये. आणि आमचा कुक आहे, 1 नंबर माणूस आहे. हा काय नाही, 1 नंबर म्हणजे 1 नंबर माणूस आहे. डिनर करायला जातो इंजिन रूम मध्ये. पूर्ण गरमी आहे, गरमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
टेम्परेचर झालेलं आहे धरती झाला आहे. त्याची इच्छा असं आहे की त्याच्या लास्ट मध्ये होतं तेव्हा जवळ असं होता की इंजिनची हवा बाहेर फेकायला जातो. या शिकवत असं आहे की बाहेरची हवा मध्ये फेकतोय. त्यामध्ये गर्दी कमी होत आहे. तसेच संध्याकाळी होत आहे तसं टेम्परेचर डाऊन होत आहे. त्या वॉचवरती इंजिनियर केला आहे त्यासाठी रिलीवर आलेत आणि रिलीवरला चार्ज देत आहेत. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर जस्ट मी आता वॉचवरनं आलाय. वॉचवरती एंड टायमाला आमची पूर्ण वाट लागली. वाट याच्यासाठी लागली सेलिंग वरती होते. मेन इंजिन पोर्ट साईडचं जे इंजिन आहे त्याचा वॉटरप्रूफचा बेल्ट आहे तो तुटला रनिंग मध्ये आणि सेलिंग मध्ये असल्या कारणाने तो चेंज करणे इम्पॉर्टंट होता. जसं आम्ही मेन इंजिन स्टॉप केला आणि ऑलरेडी इंजिन मध्ये 60+ टेम्परेचर आहे. जिथे पण हात लावला तिथे चटका लागत होता आणि वॉटर पंप आम्ही जस्ट फक्त बेल्ट चेंज करण्यासाठी गेलो. एवढे चटके लागलेत हाताला की हाताला फोड्या आल्या. काय होईल नंतर मग कॅप्टन आल्यानंतर त्याने पण थोडा समजून घेतला कारण जिथे बघितलं तिथे चटकेच लागत होते तर काय करणार. तर आता काय ना आता आलोय फ्रेश वगैरे होतोय लंच करतोय आणि झोपतोय. चला तर आलो मित्रांनो वॉचवरनं फ्रेश वगैरे झालो. तर आज नेटवर्क नाही असल्या कारण टाइम सुद्धा आहे त्याच्यामुळे केबिन क्लीन करून घेतलंय. चटाई वगैरे वॉश केले. कपडे वॉश करून घेतले. ब्लँकेट वगैरे वॉश करून घेतले. आज टाइम भेटलाय म्हणून कारण नेटवर्क नसला का टाइम असतो. नेटवर्क असला का मग जसं इंजिन रूम मधनं येतो तसं फॅमिलीच्या जोडीला बोलावं लागते. चला आता जातोय फटाफट लंचसाठी. भेटूया मेशरूम मध्ये. तर मी आता आलोय मेशरूम मध्ये. मेशरूम मध्ये काय बनलंय आज लंचसाठी ते तुम्हाला मी दाखवतो. अरे पीनट्स फक्त एवढंच आहे आणि हे आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. हे आणि रोटी खायचं पीनट्स आणि हे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता की लंच आणि डिनर साठी काय असतं आणि काय नाही ते. आणि आमचा कुक बघा गाणं बोलतो. हा कोणी सॉन्ग वन टाइम सॉन्ग. बघा खाण्यासाठी काय लंचला फक्त पीनट्स टॅमॅटो हिज नेम हा माहिती नाही गॅरशूट का काहीतरी आहे. केचप पाणी रोटी बस. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. चला फटाफट लंच करतो आणि जातो रेस्ट करण्यासाठी. चला तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.